नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयातील चौथ्या प्रकरणाला म्हणजे उद्योजकता विकासातील आव्हाने या प्रकरणाला सुरुवात केली. त्यामध्ये आपण उद्योजकता विकासातील आव्हाने ही सविस्तर जाणून घेतली. तसेच जागतिकीकरणाचा अर्थ व जागतिकीकरणाचे स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जागतिकीकरणाचे मापन तसेच जागतिकीकरणाच्या बाजू आणि आव्हाने आणि शेवटी भारतातील उद्योजकता विकास या मुद्द्यांचा या लेक्चरमध्ये सविस्तर विचार करणार आहोत. चला तर मग जागतिकीकरणाचे मापन या मुद्द्याचा पहिले विचार करूया. जागतिकीकरणाच्या मापनामध्ये पहिला मुद्दा आहे, पहिले मापन आहे ते म्हणजे विदेशी भांडवलाला सवलती. मित्रांनो, या अंतर्गत विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीयांना भारतात अनेक सवलती आणि सुविधा दिल्या गेल्या. भारतातील उद्योगात व्यवसायात 51% पर्यंत गुंतवणूक करता येईल. तसेच काही उद्योगात 74% तर काही उद्योगांमध्ये 100% गुंतवणूक करता आली. त्याचप्रमाणे मिळवलेले उत्पन्न मायदेशात नेण्याची सुविधा दिलेली आहे. अनिवासी भारतीयांना निर्यातगृहे, व्यापार तारांकित व्यापारगृहे, दवाखाने, 100% निर्यात संस्था, आजारी उद्योगधंदे, हॉटेल्स इत्यादीमध्ये 100% गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली. संचारण क्षेत्रातील काही उपक्रमांमध्ये 100% गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात आली. यानंतर पुढचे मापन आहे ते म्हणजे विनिमय दराचे समायोजन आणि रुपयाची परिवर्तनीयता. मित्रांनो, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करण्याची मुख्य प्रक्रिया म्हणजे त्या देशाच्या चलनाला पूर्णपणे परिवर्तनीय करणे म्हणजेच चलनाचा विनिमय दर खुल्या बाजारात ठरवून देणे होय व विनिमय नियंत्रण हळूहळू दूर करणे व समाप्त करणे व रुपयाचे किंवा चलनाचे अवमूल्यन करणे. भारताने 1 जुलै व 3 जुलै 1991ला 2 वेळा रुपयाचे 18 ते 19% अवमूल्यन केले. 1994 मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय करण्यात आला. तसेच परकीय चलन नियंत्रण कायदा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ऍक्ट फेरा करून 1999 मध्ये फेमा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट अस्तित्वात आला. या अंतर्गत कोणतीही व्यक्ती कायद्यात ठरविल्याप्रमाणे अनधिकृत व्यक्तीशी विदेशी चलन किंवा विदेशी कर्ज रोख्यांचा देण्या घेण्याचा व्यवहार करू शकणार नाही. तिसरे मापन आहे जागतिकीकरणाचे ते म्हणजे आयात उदारीकरण. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारतात आयात उदारीकरण मोठ्या प्रमाणात केले गेले. 1992 ते 97च्या आयात निर्यात धोरणामध्ये सरकारने आयात केल्या जाणाऱ्या वस्तूची एक नकारात्मक यादी बनवली व या यादीतील वस्तूंच्या व्यतिरिक्त वस्तूंच्या आयातीलाच परवानगी होती. 20 वस्तू अशा होत्या की त्यांची आयात फक्त सरकारी क्षेत्रातील एजन्सी करू शकत असे. अशा 20 वस्तूंवरील या अटी रद्द करण्यात आल्या. 1993-94च्या अर्थसंकल्पन आयातीवरील प्रशुल्क 110% वरून 85% पर्यंत घटविले गेले. नंतरच्या वर्षात टप्प्याटप्प्याने कमी केले गेले. सध्या कृषी तर वस्तूवरील जकातीचा जास्तीत जास्त दर फक्त 20% ठेवला गेला आहे. अशा पद्धतीने हे जागतिकीकरणाचे मापन आहे. त्यानंतर आता जागतिकीकरणाच्या बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये पहिली बाजू आहे ती म्हणजे विदेशी गुंतवणुकीत वाढ. मित्रांनो, भारतात भांडवलाची कमतरता आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही देशाला कुठेही गुंतवणूक करता येते. विदेशी गुंतवणूक आली तर देशाला अनेक संधी उपलब्ध होतात. देशातील अनेक प्रकल्पात गुंतवणुकी वाढतात. त्यामुळे देशात आर्थिक विकासाला चालना मिळालेली आहे. भारताकडे गुंतवणुकीसाठी प्राधान्यक्रम असलेला देश म्हणून पाहिले जाते. वर्ष 2015-16 मध्ये परकीय गुंतवणूक $36 अब्ज इतकी होती. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बाजारपेठांचा विस्तार. जागतिकीकरणामुळे वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास झाल्यामुळे उत्पादन वाढले, स्पर्धा वाढली, वस्तूंचा दर्जा वाढला व त्यामुळे भारतीय बाजारपेठेचा विस्तार झाला.
त्याचबरोबर देशातील वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध झाल्या. आज भारतातून विदेशात अनेक वस्तू व सेवांची निर्यात वाढलेली आहे. सन 2009 ते 10 मध्ये भारताची एकूण निर्यात 179 अब्ज अमेरिकन डॉलर होती. ती 2014 ते 15 मध्ये वाढून 310 US अब्ज डॉलर झाली आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गुणवत्तेत वाढ. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्पर्धा, उच्च तंत्रज्ञान व उच्च उत्पन्न यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत सुद्धा नैसर्गिक व मानवी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर होऊन उत्पादनाची तसेच कामगारांचीही गुणवत्ता वाढली आहे. त्यामुळे वस्तूचा दर्जा वाढून ती जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू लागली आहे. आज भारतीय उत्पादनांना अनेक देशांकडून मागणी वाढत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे दर्जेदार वस्तू कमी किमतीत उपलब्ध. मित्रांनो, स्पर्धेमुळे देशातील उपभोक्त्यांना वस्तूंचे व सेवांचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. स्पर्धेमुळे वस्तूंचा दर्जा वाढून त्यांच्या किमती कमी होण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे उपभोक्त्यांना दर्जेदार वस्तू व सेवा कमी किमतीत उपलब्ध झालेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परकीय चलनाचा साठा वाढला. वर्ष 1992 मध्ये भारताचा परकीय चलन साठा फक्त 1.100 दशलक्ष डॉलर होता. तो डिसेंबरमध्ये 1999 मध्ये वाढून 4,934 दशलक्ष डॉलर झाला. तो ऑगस्ट 2015 मध्ये 355 अब्ज डॉलर झाला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत RBI कडील सोन्याचा साठा 18.835 अरब डॉलर आहे. डिसेंबर 2009 मध्ये भारत जगातील सर्वाधिक परकीय चलन साठा असलेले 4थ्या क्रमांकाचे राष्ट्र ठरलेले आहे. जगातील सरकारी सोने धारण करणारा 10व्या क्रमांकाचा देश बनला आहे. आणि शेवटची बाजू आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात वाढ. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारताचे जगातील अनेक देशांशी आंतरराष्ट्रीय संबंधात वृद्धी होऊन ते अतिशय दृढ झालेले आहेत. त्यामुळे विदेशी मदत, आर्थिक सहाय्य, अनुदान, भांडवल गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय करार हे वाढलेले आहे. यानंतर आता आपण जागतिकीकरणाची आव्हाने बघूया. यामध्ये पहिलं आव्हान आहे ते म्हणजे आर्थिक विषमतेत वाढ. मित्रांनो, जागतिकीकरणामुळे भारतातील श्रीमंतांची संख्या वाढली. नफा व भांडवलीकरणामुळे अब्जाधीश व कोट्याधीशांची संख्या काही प्रमाणात वाढली. 10% लोक अतिश्रीमंत झाले, त्याची संपत्ती भरमसाठ वाढली, परंतु गरिबांची संख्या 30% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आर्थिक विषमता वाढलेली दिसून येते. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे आयातीत वाढ. जागतिकीकरणामुळे भारताच्या निर्यातीत वाढ होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारताच्या निर्यातीपेक्षा आयातीत प्रचंड वाढ झाली. हे एक आव्हान आहे. पुढचं आव्हान आहे दारिद्र्य व बेकारी यांच्यात वाढ. कर कपात, अर्थसहाय्यात घट यामुळे उत्पन्नाचे वितरण असमान होऊन श्रीमंतांकडे संपत्तीचे केंद्रीकरण होऊन विषमतेत वाढ होत गेली. धान्यावरील अनुदान कमी झाल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित होणाऱ्या धान्याच्या किमती दुपटीने वाढल्या. खतांवरील अनुदान कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या खतांचा वापर घटला. त्यामुळे शेतमालाचे उत्पादन घटले. परिणामी दारिद्र्य कमी होण्याचा दर जागतिकीकरणापूर्वी 1.6% होता, तो 0.80% एवढा घटला. रोजगारात घट झाल्याने बेकारी वाढली. जागतिकीकरणाचं पुढचं आव्हान आहे ते म्हणजे औद्योगिकीकरण घटले. मित्रांनो, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या. ह्या बलाढ्य कंपन्यांशी भारतीय कंपन्या व लघु उद्योग स्पर्धा करू शकले नाही, त्यामुळे नामशेष झाल्या. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या. ज्या कंपन्या स्पर्धेत टिकल्या त्या विकसित झाल्या. जागतिकीकरणामुळे औद्योगिक विकासाचा दर घटला आहे. भारतातील अनेक उद्योग संस्था बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम न राहिल्यामुळे आजारी उद्योगांची संख्या वाढली. पुढचे आव्हान आहे ते म्हणजे रोजगारात घट. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत वाजवीकरण व सुसंघटन, यांत्रिकीकरण, भांडवलीकरण झाल्याने अनेक श्रमिकांची जागा यंत्राने घेतली. त्याचप्रमाणे औद्योगिक कायदे बदलल्याने देखील रोजगार कमी झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना व अमेरिका यांच्या दबावामुळे अनेक क्षेत्रांतील कामगार कमी करावे लागले. 6वं आव्हान आहे ते म्हणजे कृषी क्षेत्रावरील
परिणाम. मित्रांनो, भारताने शेती क्षेत्रातील उत्पादनाच्या क्षेत्रावरील संख्यात्मक निर्बंध कमी केल्यामुळे परकीय शेतमाल व देशातील शेतमाल यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारताला शेतकऱ्यांना द्यावा लागणाऱ्या अनुदानात घट करावी लागली, आर्थिक सहाय्यात घट करावी लागली. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना शेती करणे किफायतशीर राहिलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. आज मी तिला 40% शेतकरी शेती व्यवसाय सोडण्याच्या मानसिकतेत आहे. यानंतर आता आपण भारतातील उद्योजकता विकास हा मुद्दा बघणार आहोत. सुरुवातीला आपण उद्योजकता विकास म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, उद्योजकता विकास ही संघटनात्मक व पद्धतशीर विकासाची प्रक्रिया आहे. वाढत्या औद्योगिकरणासाठी उद्योजकता विकास एक महत्त्वाचे साधन आहे. उद्योजकता विकासाचा महत्त्वाचा उद्देश हा उद्योजकीय गुण असणाऱ्या व्यक्तींना उद्योगाच्या कार्याकडे आकर्षित करणे हा असतो. उद्योजकता विकास किंवा कोणत्याही देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. आपल्या देशात उद्योजकता विकास मोठ्या प्रमाणावर झाल्यावर आपण जगापुढे एक शक्तिशाली म्हणून उभे राहू शकतो. उद्योजकता विकासासाठी देशात व्यावसायिक पर्यावरण असणे गरजेचे असते. जागतिक विकासात विकसनशील आणि अविकसित अशा सर्व देशांमध्ये उद्योजकता विकासाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व असते. या उद्योजकता विकासात अनेक अडचणी येत असतात, कारण उद्योजकता ह्या संकल्पनेत काळानुसार परिस्थितीनुसार बदल घडवून आणणे आवश्यक झालेले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्योजकाला प्रयत्न करणे व त्याप्रमाणे प्रगती करणे गरजेचे आहे. आज जागतिकीकरणात उद्योजकतेपुढे नवीन नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या बाजारपेठेत उद्योजक मालाची विक्री करू शकतो. पूर्वी मागणी नंतर उत्पादन केले जात होते, परंतु औद्योगिकीकरणानंतर मागणीपूर्व उत्पादन होत असताना बाजारात स्पर्धकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्योजकाला सतत प्रयत्नशील राहून कार्य करावी लागतात. प्रत्येक उत्पादन खर्च कमी करून विविध बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्नात असतो. अनेक उद्योजक या स्पर्धेला तोंड देण्यासाठी नेहमी कार्य करीत असतात. सर्वसाधारणतः उद्योजकास ज्या काही अडचणी किंवा समस्या असतात त्यांच्यातून योग्य मार्ग काढण्याचा तो प्रयत्न करीत असतो आणि आपला उद्योग नियमित चालू ठेवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. आता इथेच थांबूया. धन्यवाद.